गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड गुड मॉर्निंग. बाकी आज दिवसभरातून काय काय करणार आहे ते तुम्हाला मी दाखवीनच. तर आज सरप्राईज तुम्हाला मी सांगते की काय होतं कालचं सरप्राईज. खरं तर जिजू येणार होते आणि नानूसाठी सरप्राईज होतं, यश्रीसाठी. तर ते आले आहेत. तर ते आले तर मी तुम्हाला दाखवीन. जर मी झोपली असेल तर दाखवायला नाही भेटणार, पण ते आले आहेत आणि ते सरप्राईज होतं नोनूसाठी, बाकी काय नाही. आणि नानू खूप खुश झाली, म्हणजे झाली असेल, कारण की तो सकाळी, म्हणजे मला वाटते रात्री आला असेल, पण तो अजून खालती नाही आला आहे. तर तो खालती आला तर मी तुम्हाला नक्कीच भेटवीन दिवशी तुम्हाला. सो आता मी माझी बाकीची कामं आवरते आणि तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटेल. काहीच तुम्हाला नंतर भेटते बोलली आणि मी डायरेक्ट झोपून गेली, कारण की खूप थकलेली होती. क्लासला जाऊन आले, प्लस त्याच्यानंतर खूप थकायला झालं. मग मी डायरेक्ट आली ती झोपूनच गेली. तर तर आज म्हणजे उद्या मम्मीचा बड्डे आहे. सो उद्या मम्मीच्या बड्डेचं जे काय सेलिब्रेशन असेल ते तुम्हाला मी दाखवीनच. बाकी आज पण एवढं काय करणार नाही आहे मी. आज आहे ते खोबरं वगैरे मला किसायचे आणि बघू काहीतरी करायचं मी ट्राय करीन. सो तुम्हालासुद्धा दाखवीन. सो तुम्ही नक्की बघा. बाकी आता तर मी सध्या खोबरंच किसते आणि तुम्हालासुद्धा दाखवीन आज मी काय काय करते ते. आता सध्या तरी मी खोबरं किसते, नंतर काहीतरी बनवायचं ट्राय करीन, बघू जमेल की नाही ते. पण आता सध्या तरी एवढंच करायचं ट्राय करते, कारण की आता मला काय काम नाही आहे. सो हे काम झाल्यावरती मग काहीतरी करायचं मी नक्की ट्राय करेन. गाईज, फायनली खोबरं किसून झाले. हे भांडं खाली झालं आहे, धुवून ठेवलं. आणि आता मी बनवते आहे भेळ. ही बघा, ही भेळ बनवते मी आता. पप्पा घेऊन आले होते त्या दिवशी. बरेच दिवस बनवायचं राहिलं, पण आता मी बनवते आणि पूर्ण बनवून झाले की तुम्हाला पण दाखवेन. आता ह्याच्यात सगळं मिक्स केलं मी आणि आता हे मिक्स करते सगळं. मग विचार केला की भेळ बनवावी, मस्त भेळ बनवली आहे. हे ॲक्च्युली सगळं सामान पप्पा घेऊन आले, नाही तर आम्ही वेगळ्या टाईपची भेळ बनवतो, पण आता ते कुरमुऱ्याने नाही आहेत. तर हे पप्पाच घेऊन आलेले, ते बोललेले भेळ बनवा. पण बरेच दिवस टाईम नाही भेटला तर भेळ नाही बनवली, पण आज बनवली फायनली. आता मम्मी आणि मी खातो, बाकी पप्पांना अर्ध ठेवलं आहे, ते मिक्स करून खातील आल्यावर. आणि आता मी खोबरं भरून ठेवीन. तर आता हे झालं की तुम्हाला मी परत भेटते. सो गाईज, आता आम्ही चाललो आहे बाहेर हॉटेलला, कारण की काल मी जसं बोलली दीदी आणि जिजूची ॲनिव्हर्सरी होती आणि जिजू आला आहे. सो आता मी चाललो आहे हॉटेलला आणि तिथे कसे जाऊ आणि जिजूशी सुद्धा तुम्हाला भेट करून देईन आणि तिथे काय काय करतो सो ते सुद्धा तुम्हाला मी दाखवीन. बाकी आता आम्ही निघतो. तर आता आम्ही निघालो आहे आणि ही समोर जिजूची गाडी आहे आणि तुम्हाला जिजूशी सुद्धा भेटवते मी. सगळे आतमध्ये बसलेत. खाली कर. तर आहे जिजू. आम्ही आलोय हॉटेलला आणि हे आहे हॉटेल आणि आता सगळे चाललेत हॉटेलमध्ये. जिजू गेला गाडी लावायला, तर आता आतमध्ये जातो. तर आता आम्ही आले हॉटेलमध्ये आणि सगळे बसलेले आहेत. तो जिजू लागतो, तो बोलतो छान नाही दिसत व्हिडिओ. सो आता मी तुम्हाला हॉटेल दाखवते. तर सगळे बसलेत आणि हे आहे हॉटेल. आधी तर दीदी आणि जिजूचा ॲनिव्हर्सरीचा केक कट करणार आहेत आता आणि जिजू लाजतोय आणि हा आहे केक.
आता तंदुरी कशाला चिकन हॅपी अॅनिव्हर्सरी. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी. अॅनिव्हर्सरी रुपाली अनिकेत. हॅपी अॅनिव्हर्सरी रुपाली अनिकेत. हॅपी वेडिंग अॅनिव्हर्सरी रुपाली. हॅपी वाव बाबू कॉंग्रॅच्युलेशन. केक कापला केक कापला. सो केक कट झालेला आहे आणि आता आम्ही जेवतो. आता मी तुम्हाला बोललो तर आता मागवलं आहे सूप. सगळे सूप वगैरे पित आहेत. त्यांची मस्ती चालली आहे दोघांची. आणि ह्यानं ज्यूस आलाय. बर्थडे मम्मी. थँक्यू बोल. थँक्यू. मम्मीचा आता बड्डे सुरू झाला. मम्मीचा उद्या बड्डे आहे आणि आम्ही सगळे येस येस. हा बघा ओले बघा ओले. माझे कोले बघा कोले कोले माझं. सो आता मी चाललोय बूर फिरायला आहे ना ननू. आम्ही लॉंग ड्राईव्हवर जातोय. येस. गाडी गरम करायला. दाखव ना नानूच काय दाखवते. नानूला दाखवायला पाहिजे नाही. दीदी आहे इथे, मम्मी आणि गोलू आहे. माझं गोलू. आणि इथे पुढे पप्पा आहे, तिथे अनिकेत आहे आणि इथे नानू आहे. नानूचं लिप बाम बघा समजत आहे. आणि आता बर्थडे स्टार्ट झालेला आहे. आणि मम्मीचा बर्थडे स्टार्ट झालेला आहे. आम्ही चाललोय सनसिटीला लॉंग ड्राईव्हला. सो आता आम्ही आलोय. खूप लेट झालाय. 1:30 वाजलाय आम्हाला यायला आणि पूर्ण सामसूम झालाय आमचा रोड. कोणच नाही आहे आणि आम्हाला यायला थोडासा लेट झालाय. आणि मम्मीचा बर्थडे सुरू झालाय. बाकी आता आम्ही घरी जातो आणि मम्मी तुम्हाला भेटेन. सो गाईज आम्ही घरी आलोय आणि 1:30 वाजलाय रात्रीचा. हे बघा 1:30 वाजलाय दिसलं. सो लेट झालाय आज घरी यायला आणि खूप मजा आली हॉटेलमध्ये. आणि आता मी व्लॉगचा एंड करते. सो आजचा माझा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि मम्मीच्या बड्डे निमित्त उद्या मी नक्कीच काहीतरी खास करायचं ट्राय करीन. सो उद्याचा व्लॉग नक्की बघा. बाकी तुम्हाला आजचा माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि आजच्यासाठी एवढंच. उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. सो आजच्यासाठी बाय बाय.